या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल फानूस, शाखा नंबर 2, SRPF कॅम्प पेट्रोल पंप शेजारी, सोलापूर। मोहोळ येथील नागनाथ विद्यालय ज्युनियर कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी 12वी परीक्षेत यश प्राप्त केले आहे। या संदर्भात नागनाथ विद्यालय ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य बशीर बागवान यांनी अधिक माहिती दिली आहे। राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या 12वीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी ऑनलाईन जाहीर करण्यात आला। या 12वीच्या परीक्षेत मोहोळ येथील नागनाथ विद्यालय ज्युनियर कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले आहे। विज्ञान शाखा परीक्षेत बसलेले 151 उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी 150 विद्यार्थी उत्तीर्ण झाले। त्यांची टक्केवारी 99.33% इतकी आहे। तर वाणिज्य शाखेतून 57 विद्यार्थी बसले होते, त्यापैकी संपूर्ण 57 विद्यार्थी उत्तीर्ण झाले। कला शाखेतील 208 विद्यार्थ्यांपैकी 193 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे। विज्ञान शाखेतून प्रथम कुमारी वैष्णवी बालाजी सुरवसे या विद्यार्थिनीने 75.83% गुण घेतले। त्यानंतर द्वितीय क्रमांक भारती शामराव मुळे तर तृतीय नंबर जुनेद राज महम्मद बागवान याने पटकावले। वाणिज्य शाखेतून प्रथम गायत्री युवराज सोनटक्के, द्वितीय सारिका विठ्ठल ठोंबरे, तृतीय जागृती गोवर्धन चव्हाण तर कला शाखेतून प्रथम धनश्री नामदेव कदम याने पटकावले। द्वितीय क्रमांक पल्लवी शिवाजी भंडारे, कैलास शिवराज देवळे या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले। त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। नागनाथ विद्यालय व ज्युनियर कॉलेज मोहोळ इयत्ता 12वीचा मार्च 2024 परीक्षा निकाल काल जाहीर झाला। मी श्री बशीर बागवान, प्राचार्य नागनाथ विद्यालय व ज्युनियर कॉलेज मोहोळ आणि उपप्राचार्य नागनाथ विद्यालय व ज्युनियर कॉलेज मोहोळ प्रकाश शिंदे। आपल्या ज्युनियर कॉलेजमधून एकूण 416 विद्यार्थी बसले होते। त्यामध्ये कला विभागातून 208 विद्यार्थी बसले आणि 193 विद्यार्थी उत्तीर्ण झाले। कला विभागाचा म्हणजे टक्केवारीमध्ये 92.78% निकाल लागला। त्यानंतर वाणिज्य विभागाचा निकाल 100% लागलेला आहे। 57 विद्यार्थी परीक्षेस बसले आणि 57 विद्यार्थी उत्तीर्ण झाले, 100% निकाल लागला। त्यानंतर विज्ञान शाखा, तर या विज्ञान शाखेमध्ये 151 विद्यार्थी बसले होते, 150 विद्यार्थी उत्तीर्ण झाले, 99.33% निकाल लागला सायन्स विभागाचा। त्यानंतर कला शाखेमध्ये कुमारी कदम धनश्री नामदेव 84.83% गुण मिळवून कला विभागातून तालुक्यातून दुसरा क्रमांक पटकावला। त्यानंतर ज्युनियर कॉलेजमधून कुमारी भंडारे पल्लवी शिवाजी 463 77.17%। तिसरा क्रमांक देवळे शिवराज कैलास 75.17%। त्यानंतर वाणिज्य शाखेतून कुमारी सोनटक्के गायत्री युवराज 86.50% गुण मिळवून तालुक्यात प्रथम येण्याचा मान पटकावला। कुमारी ठोंबरे सारिका विठ्ठल 79.17% ज्युनियर कॉलेजमध्ये दुसरी, चव्हाण जागृती गोवर्धन 76.33% ज्युनियर कॉलेजमधून तिसरा क्रमांक। त्याचप्रमाणे विज्ञान शाखामध्ये ज्युनियर कॉलेजमध्ये प्रथम क्रमांक कुमारी सुरवशे वैष्णवी बालाजी 75.83%, मुळे भारती शामराव 74.17% दुसरा क्रमांक, बागवान जुनेद राज महम्मद 70.50% ज्युनियर कॉलेजमध्ये तिसरा क्रमांक। तर अशा पद्धतीनं हा 12वीचा ज्युनियर कॉलेजचा निकाल काल जाहीर झालेला आहे। आणि या निकाल लागल्यानंतर संस्थेचे प्रशासक, प्रमुख, जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी सर्व विद्यार्थी, सर्व शिक्षकांचं अभिनंदन केलेलं आहे। त्याचबरोबर प्राचार्य, उपप्राचार्य, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनीही
सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलेलं आहे। वर्षानुवर्ष ग्राहकांच्या सेवेसाठी कटिबद्ध असणारे हॉटेल व्यवसायातील विश्वसनीय नाव हॉटेल फानूस। हैदराबाद रोडवरील हॉटेल फानूसच्या यशस्वी वाटचालीनंतर सोलापुरात आता नव्याने आपल्या सेवेत हॉटेल फानूसची दुसरी शाखा सुरू झाली आहे। शहरापासून जवळच स्वच्छ सुंदर वातावरणात फॅमिलीसाठी स्वतंत्र सोय, VIP गेस्ट साठी स्वतंत्र AC रूम, दिल्ली, मुंबई, हैदराबाद येथील स्पेशल डिशेस आता फक्त हॉटेल फानूस शाखा नंबर 2 मध्येच। या पहा जेवणाचा आस्वाद घ्या। व्हेज नॉन व्हेज सह विविध प्रकारचे डिशेस, तेही तुमच्या बजेट मध्ये। फक्त हॉटेल फानूस शाखा नंबर 2 मध्येच। आमचा पत्ता SRPF कॅम्प पेट्रोल पंपा शेजारी, विजापूर रोड, सोलापूर। संपर्क 98 90 16 47 15 99 75 61 43 17।